नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। गव्हाण विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा। एक पृथ्वी एक आरोग्यासाठी योग या मध्यवर्ती संदेशाच्या संकल्पनेवर आधारित संपूर्ण जगात 11व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर रे शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज.आ. भगत ज्युनियर कॉलेज गव्हाण कोपर येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योगासने व प्राणायामांची प्रात्यक्षिके अत्यंत उत्साहात संपन्न झाली। यावर्षी 11वा आंतरराष्ट्रीय योग दिन वैयक्तिक आरोग्य आणि जागतिक आरोग्य हे कायमचे एकसंघ जोडले जावेत या एका महत्त्वाच्या सत्यास अधोरेखित करण्यासाठी प्रेरित होता। आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून रे शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज.आ. भगत ज्युनियर कॉलेज गव्हाणमध्ये विद्यालयाचे क्रीडा शिक्षक सुरेश पारखे सर यांनी विद्यार्थ्यांना विविध योग प्रात्यक्षिके व प्राणायामाचे विविध प्रकार करून दाखविले। विद्यार्थ्यांनीही अतिशय उत्स्फूर्तपणे या प्रात्यक्षिकांमध्ये सहभाग नोंदवला। यावेळी विद्यालयाचे उपमुख्याध्यापक विलासराव लेंभे सर, पर्यवेक्षिका शशिकला पाटील मॅडम, संस्थेचे लाईफ मेंबर व जनरल बॉडी सदस्य रवींद्र भोईर सर, ज्येष्ठ शिक्षक देवेंद्र म्हात्रे सर, सागर रंधवे सर, शीतलकुमार म्हात्रे, विद्यालयाच्या सांस्कृतिक विभाग प्रमुख हर्षला पाटील आणि इयत्ता 8वी ब च्या वर्ग शिक्षिका दर्शना माळी आदी उपस्थित होते। यावेळी विद्यार्थ्यांसह सर्व शिक्षक, विशेषतः महिला अध्यापिकांनी स्वतः उत्स्फूर्तपणे योग प्रात्यक्षिकांचे धडे गिरवले। प्रारंभी जागतिक योग दिनाचे महत्त्व विशद करून विद्यालयाच्या सांस्कृतिक विभाग प्रमुख HR पाटील यांनी प्रास्ताविक केले, तर विद्यालयाचे क्रीडा शिक्षक व योग शिक्षक सुरेश पारखे सर यांनी सर्व आसनांची त्यांच्या खास शैलीत माहिती सांगून विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिके करून दाखवली। यावेळी प्रात्यक्षिके सादर करण्यासाठी आरोही नाळे, वेद घरत व आर्यन गुडदे या विद्यार्थ्यांनी समूह नायक म्हणून प्रात्यक्षिकांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। ज्युनियर कॉलेज विभागामध्ये देखील विद्यार्थ्यांनी योगासने व प्राणायामाचे धडे गिरवले। ज्युनियर कॉलेजच्या करुणा तांडेल मॅडम यांनी या विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिके करून दाखवली। यावेळी ज्युनियर कॉलेज विभाग प्रमुख संजय उगले सर व इतर प्राध्यापक वर्ग उपस्थित होते। विद्यालयात संपन्न झालेला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयाचा सांस्कृतिक विभाग व इयत्ता 8वी ब या वर्गाचे विशेष सहकार्य लाभले। आवाज महामुंबईचा चॅनलचं दर्शना माळी, गव्हाण, पनवेल। बरोबर कालच सवयचा ताचा वरती दंड कानाला टच, तुमच्या दंड कानाला टच होता। ओके, श्वास सोडत हात खाली येऊ द्या, झटकन खाली यायचं नाही, सावकाश। सर्वांना जमलंय? हे असं त्यामुळे आपल्या शरीराला ताण मिळतोय आणि त्यामुळे आपलं शरीर चांगलं होत आहे, लवचिक होत आहे। त्यानंतर दुसरं आसन आहे वृक्षासन। वृक्षासन म्हणजे काय? झाडासारखं ते आसन दिसतं, त्याला त्यानंतर आता डावा पाय उजव्या मांडीवर ठेवायचा आहे आणि हात वरती, श्वास घेत हात वरती न्यायचे आणि त्या स्थितीमध्ये थांबायचं आहे। आपल्या शरीराचा तोल चांगला सांभाळायचा आहे आणि बरोबर समय एका उभं करायचं आहे। आपण तोल सांभाळण्यासाठी या आसनावरून शिकतोय। हे आसन